हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवणार आहोत. त्याच्या अगोदर आपण रूट्स ऑफ द इक्वेशन बघितले होते. मग एकाला आपण अल्फा पकडलं, एकाला आपण बीटा पकडलं होतं. मग त्याच्यावरनं सम ऑफ द रूट्स कसे काढायचे आहेत, त्याचा फॉर्म्युला काय आहे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ द रूट्स कसे काढायचे आहेत, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हे सगळं आपण पाहिलेलं होतं. आता आपल्याला त्याच्याच आधारावरती काही ॲक्टिव्हिटी बेस्ड फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण सोडवूया. इथे आपल्याला कसंही दिलेलं असलं म्हणजे हे एवढं सगळं आपल्याला काढता नाही येणार आपल्या वहीमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही साध्या पद्धतीने लिहू शकता. कसं लिहायचे मी तुम्हाला ते दाखवते. आता इथे आपण प्रश्न कसा सोडवायचा आहे ते बघूया. फर्स्ट आपला क्वेश्चन कसा दिलेला त्यांनी, फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. Quadratic equation ax square plus bx plus c equal to 0, b square minus 4ac equal to 5, b square minus 4ac equal to -5. आता आपल्याला काय लिहायचे ते नेचर ऑफ रूट्स लिहायचे आहेत. कसे आहेत रूट्स म्हणजे रियल आहेत की नाही आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. तर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 याच्यासमोर तुम्ही लिहिणार आहात रूट्स आर डिस्टिंक्ट अँड रियल, आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू -5च्या इकडे लिहिणार आहात तुम्ही नॉट रियल, कारण ते आन्सर आपण पकडत नाही. इट इज नॉट इक्वल टू 0 येतं म्हणजे त्या आन्सर होऊ शकत नाही. -5ला कशामध्ये लिहायचं आहे, इन द रूटमध्ये लिहायचा आहे. मग इन द रूटच्या बाहेर येताना तो -5 कसं आहे, त्यामुळे आपण म्हणतो नाही का इट इज नॉट रियल. हे वाक्य हे उत्तर असूच शकत नाही. मग इथे आपल्याला तेच लिहायचं आहे नॉट रियल. सेकंड क्वेश्चन आहे आपला, सम ऑफ रूट्स इक्वल टू -7 अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 5. आता इथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करून लिहायचं आहे. मी याला ए हा व्हेरिएबल वापरणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत नुसतं एक्स असंच म्हटलेलं आहे, किंवा 2 व्हेरिएबल वापरायचे तर एक्स आणि वाय. आपण पहिल्या आपल्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, एक्स आणि वाय पकडलं होतं. असं काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही कोणतंही व्हेरिएबल वापरू शकता. तर मी इथे ए हा व्हेरिएबल वापरणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणून प्रथम मी सुरुवातीला लिहून घेणार आहे ए स्क्वेअर. आता काय सांगितलेलं आहे मला, सम ऑफ रूट्स -7 आहे. माझा नियम किंवा माझा रूल काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इन द ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजे मायनस कोणाच्या बाहेर आहे माझा, अल्फा प्लस बीटा, म्हणजे सम ऑफ द रूट्स जिथे आहे त्याच्या बाहेर माझा मायनस आहे. मग माझी मुळामध्ये सम ऑफ द रूट -7 आहे. म्हणजे काय होईल, मायनस बाहेर असल्यामुळे आतमधली साईन बदलेल, म्हणजे ती होईल +7a प्लस माझा प्रोडक्ट ऑफ रूट्स काय आहे 5 आहे, लिहून घेतला, इक्वल टू 0. म्हणजे माझं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. ए स्क्वेअर प्लस 7a प्लस 5 इक्वल टू 0. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन आपण आधी वाचून घेऊया. इफ अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. आपला आन्सर काढायचे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू वॉट अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू वॉट. आता अल्फा प्लस बीटा याचा आपला फॉर्म्युला काय आहे तर आपण करून बघूया. अल्फा प्लस बीटाचा आपला फॉर्म्युला काय आहे, तो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. आता याच्यामध्ये बी कोणता आहे, ए कोणता आहे ते आधी आपण बघून घेऊया. ए इज इक्वल टू किती आहे, आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहितो नेहमी ते बघूया. आधी सगळं रिवाईज करून घेऊया. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग ए इज इक्वल टू आता किती येईल, इथे 2 येईल. बी इज इक्वल टू किती येईल, इथे -4 येईल. सी इज इक्वल टू इथे काय येईल, -3 येईल. ठीक आहे. मग आता जर का अल्फा प्लस बीटा
इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए असेल तर मायनस बी किती आहे, किंवा इथे मायनस देऊया आणि बी किती आहे -4 अपॉन ए किती आहे 2. 2 1 जा 2 2 2 जा 4. 2 1 जा 2 2 2 जा 4 -2 बरोबर आहे. इथे मायनस असल्यामुळे काय झालं ते प्लस झालं, म्हणजे काय झालं आन्सर 2. आता बघूया अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आहे सी अपॉन ए. मग आपला सी किती आहे, सी आपला आहे -3 आणि ए आपला आहे 2. म्हणजे आपला अल्फा इंटू बीटा काय आहे -3 अपॉन 2. आन्सर लिहून घ्या याच्यावरती. पण वहीत मात्र सोडवताना पूर्णपणे प्रश्न हा सोडवा आणि मग उत्तर लिहा, किंवा आधी वरती उत्तर लिहा त्यांच्या फॉर्मेशनमध्ये आणि खाली हे उत्तर काढून ठेवा. इथे मी डायरेक्ट उत्तर लिहिते इज इक्वल टू 2 आणि म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3 अपॉन 2. आता मी तुम्हाला वहीमध्ये कसं लिहिलेलं आहे ते दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला आपल्या वहीमध्ये कसं सोडवायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला हवा तर तुम्ही याच्यामध्ये ब्रॅकेट्स स्क्वेअर करू शकता, म्हणजे छान दिसेल हे. सम ऑफ रूट्स त्याच्यामध्ये आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या. हे बघा हे मी असं लिहून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहा किंवा हे करून दाखवा कसंही. पण मात्र जरी ते आन्सर डायरेक्ट लिहिलेलं असेल तरी ह्याच्या मात्र खाली ते तुम्हाला सगळं करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहाल आणि आन्सर तुमचं चुकेल.